धुरंधर सिनेमा रिलीज झाल्यापासून लोकांना वेड करून सोडले ते म्हणजे अक्षय खन्ना आणि त्याच्या एंट्रीसाठी वापरलेल्या या गाण्याने। हे गाणं सध्या इंटरनेटवर जबरदस्त ट्रेंड होत असून हिप हॉप आणि खलजी म्युझिकचं भन्नाट मिक्सिंग, धमाकेदार बीट्स आणि कॅची रिदममुळे हा ट्रॅक ग्लोबली चर्चेचा विषय बनलाय। बहरीनी रॅपर फ्लिपराचीनं गायलेलं आणि डीजे आउटलॉचं म्युझिक असलेलं हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतंय। या निमित्तानं आज फ्लिपराची स्टोरी थोडक्यात जाणून घेऊयात। बहरीनमध्ये जन्मलेला आणि हिप हॉप संस्कृतीत वाढलेला फ्लिपराची अवघ्या 12 वर्षाचा असल्यापासून रॅपिंग करू लागला। एमिनेम आणि बुस्टा राइम्स सारख्या दिग्गज रॅपर्सकडून प्रेरणा घेऊन त्याने अरबी आणि इंग्रजी भाषेचा सुरेख संगम आपल्या गाण्यात साधला। 2008 मध्ये आउटलॉ प्रोडक्शनने त्याला संधी दिली। त्यानंतर त्याने अनेक अल्बम रिलीज केले आणि गल्फमधील मोठ्या कार्यक्रमांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली। जगातील अनेक आंतरराष्ट्रीय आयकॉनसोबत त्याने मंच देखील शेअर केला। फ्लिपराचीचं हे गाणं 2024 मध्ये जागतिक स्तरावर व्हायरल झालं। या गाण्याचा स्वॅग आणि रिदम इतका जबरदस्त होता की बॉलिवूडच्या धुरंधर चित्रपटातील अक्षय खन्नाच्या एंट्रीसाठी याचा वापर करण्यात आला। या एका गाण्यामुळे तो भारतीय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय। हे गाणं आता भारतातही घराघरात पोहोचलं आहे। थोडक्यात काय सांगायचे तर फ्लिपराची हा एक असा कलाकार आहे ज्याने आपल्या भाषेतल्या रॅपला 7 समुद्रापार नेले असून आता तो बॉलिवूडच्या माध्यमातून भारतातही आपला जलवा दाखवत आहे। मग कशी वाटली फ्लिपराची स्टोरी आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा।